आज उन्हें हम यहाँ पे जब उनका नाम लूंगा तो जोरदार ताली से हम उनका स्वागत करेंगे। और आज का जो सेशन है, थिंक बिग थिंक गो टू होम, तो ऐसे ग्रेट ट्रेनर नन अनदर, जब मैं उनका नाम लूंगा खड़े होकर जोरदार ताली से उनका स्वागत करेंगे। रोल मॉडल नन अनदर मिस्टर प्रोफेसर बासु मालिक सर, जोरदार जोरदार जोरदार, लाउडली लाउडली। थैंक यू। नीचे आता हूं, बढ़िया रहेगा, नीचे आने से बढ़िया रहेगा मेरे ख्याल से, थोड़ा पास में बात करने को। इसको थोड़ा पीछे ले लो दादा आप लोग, क्या आप कैमरा इधर ले लो, आप थोड़ा पीछे जाओ तो बढ़िया रहेगा। राइट देन, शुरू करें प्रोग्राम। यस और नो? हिंदी में बोलूं, मराठी में बोलूं, किस में बोलूं? मराठीत बोलू? मराठी? चला। तर माय डियर फ्रेंड, मागच्या वेळी प्रोग्रामला है दम तो फिर जीतेंगे हमला किती लोक होते हात वर करा। प्रोग्राम 5:30 वाजता आपण ठेवलोय आणि तुम्ही सगळे बरोबर 5:30 वाजता इथे आला होता, त्याबद्दल एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। जोरदार जोरदार अजून जोरदार। थँक्यू सो मच। आजच्या प्रोग्रामचं नाव काय आहे? थिंक बिग और गो होम, म्हणजे काय मराठीत? मोठा विचार करा नाही तर घरी जा। काही लोक तर घरात कोणी निघाले पण नाही, कारण मोठा विचार करायचा असेल तर इथे यायला लागेल ना, राईट? आणि तुम्ही सगळ्यांनी मोठा विचार केला आणि इथे पोहोचला। बरेच लोक अजून येत आहेत, पण तुम्ही वेळेत पोहोचला, त्याबद्दल माझे असं आहे, मी म्हणू शकतो की तुम्ही मोठा विचार करणारे लोक आहात। आर यू क्लिअर? तर आपण जरा चेक करूया आपण किती मोठा विचार करतो ते चेक करूया। चला प्लीज राईज, गृहावर उभं राहायचंय, उभा राहायचंय, उभा राहायचंय। क्विकली 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 आपला एक पार्टनर निवडायचा आहे, पार्टनर। टेक युअर पार्टनर, पार्टनर। आणि पार्टनर असा पाहिजे की जो आपल्या ओळखीचा नाही पाहिजे। पार्टनर असा पाहिजे की जो आपल्या ओळखीचा नाही पाहिजे। पार्टनर असा पाहिजे की जो आपल्या ओळखीचा नाही पाहिजे। ओळखीचा नाही, चेंज करा। ओळखीचा नाही ना? ओळखीचा नाही ना? ओके गुड। सगळ्यांना पार्टनर मिळाले? सगळ्यांना मिळाले? सगळ्यांना मिळाले? मिळाले तो कोण आहे पार्टनर? मग असं का करा, जवळजवळ उभा ना, पार्टनर जवळजवळ उभा ना, म्हणजे समजेल केव्हा तो पार्टनर आहे त्याचा। सगळ्यांना मिळाले का पार्टनर? मिळाले? वेल डन, वेल डन। सगळ्यांना पार्टनर मिळाले, पार्टनर कोण आहे? लवकर 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 लवकर। असं कुणी आहे का ते पार्टनरच नाही? सगळ्यांना मिळाले पार्टनर? तू मागे जा, तिकडे पार्टनर तिकडे शोधायला पाहिजे बाबा पार्टनर तुला। जा क्विकली, तुला नाही पार्टनर ते पार्टनर शोधा तू। इथे इथे जा, लवकर 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 लवकर। ओके, आता दोन पार्टनर आहेत, त्याच्यामध्ये एक असतो शहाणा आणि एक असतो हुशार। एक असतो शहाणा आणि एक असतो हुशार। शहाणा कोण होणार आहे? हात वर करा। आम्ही शहाणा सर, शहाणा शहाणा दोघांपैकी एक तरी शहाणा पाहिजे ना, एक तरी शहाणा पाहिजे दोघांपैकी। आणि दोघे पण हुशार काय कामाचे असतात। व्हेरी गुड, थँक्यू सो मच। आता राहिलेले कोण आहेत? त्यांनी हात वर करा। ती सगळी हुशार मंडळी आहे, ती सगळी हुशार मंडळी आहे। वेल डन, थँक्यू। आता तुम्हाला मी वेळ देणार आहे माय डिअर फ्रेंड। आय विल गिव्ह यू मॅक्सिमम 2 मिनिटं। किती? मॅक्सिमम 2 मिनिटं, मॅक्सिमम 2 मिनिटं। किती? मॅक्सिमम 2 मिनिटं।
तुम्हाला समर्थ्याकडून, समजा हे उभे आहे, समर्थ्याकडून यांच्याकडून तुम्ही काही घेऊ शकता. यू कॅन टेक एनिथिंग फ्रॉम हिम. तुम्हाला एक काहीतरी वस्तू, एक कोणतीतरी गोष्ट त्यांच्याकडून मागून घ्यायची. आर यू क्लिअर? आर यू क्लिअर? समजतंय? 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 कळणार सगळे? रेडी? 3, 2 and go. Start. पार्टनर नाही आहे? आता घ्या ना. हा, दोघं एकमेकांचे. हा, ठीक चंद्रा भाऊ, ठीक आहे का? One minute to go. Done? Well done. Last 30 seconds to go. 30 seconds बाकी आहेत. घेतली? Wow. Well done. Well done. Okay. आता ती जी काय वस्तू तुम्ही घेतली आहे ती जरा अशी वर करून सगळ्यांना दाखवा. आता सगळ्यांनी जरा बघा पुढे मागे लोकांनी काय काय घेतले जरा बघा. बघा बघा काय वस्तू दिसतात तुम्हाला. इकडे बघा बांगडी, तिथं तो पेन, इथं पण पेनच आहे, इथं मला 1000ची नोट तरी दिसतीये, तिकडे गाडीची चावी दिसतीये. तुमच्याकडे काय आहे? काय दिलं नाही, तुमचंच घेतलं. वाव. प्रोग्राम नाव आहे थिंक बिग आणि आपले विचार किती मोठे आहेत बघा. आपल्या विचारामध्ये काय घेतो आपण? बांगडी, नाहीतर ते 2 रुपयाचं पेन, राईट? अँड दिस इज हाऊ आवर लाईफ इज हॅपनिंग. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. प्लीज बी सीटेड. थँक्यू. त्याच्या वस्तू परत देऊन टाका. वेल डन. ओके, आगे बढ़े. चलिए. तो माय डियर फ्रेंड्स, मला सांगा आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ते असते आपली स्वप्न पूर्ण करणे. यस ऑर नो? राईट? आज इथे असे किती लोक बसलेत मला चेक करायचंय की ज्यांना वाटतंय की माझी सगळी स्वप्न पूर्ण झालीत? हा, ज्यांना असं वाटतंय की माझी सगळी स्वप्न पूर्ण झालीत, किती लोक आहेत? बघा जरा आसपास बघा किती लोक आहेत. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ माझ्या समोर असे सगळे लोक बसलेत की ज्यांच्या स्वप्नांवर अजून काम चालू आहे. यस ऑर नो? किंवा स्वप्न आहेत की नाहीत याचा पण प्रश्न आहे. आर यू क्लिअर? आणि अशा सगळ्या लोकांच्या बरोबर आज आपल्याला काम करायचं आहे आणि प्रोग्रामचं नाव आहे थिंक बिग और गो होम. पण या पूर्ण जवळपास 100-150 करोड मध्ये असा एक पण व्यक्ती नाही मिळाला की जो असं म्हणेल की सर माझी सगळी स्वप्न पूर्ण झालीत. यस ऑर नो? याचं कारण काय आहे याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. याचा आज आपल्याला स्टडी करायचा आहे की असं का होतं आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल याविषयी आपण बोलणार आहे. पण हा वर्कशॉप मी सुरू करतोय एका अशा स्टोरीनं. याचं मूळ कारण काय आहे हे मूळ कारणावर जरा आपण पहिल्यांदा भर देऊ. याचं मूळ कारण तुम्हाला एकदा समजलं की आयुष्यात बरंच काही समजणं सोपं जाईल. येस ऑर नो? माय डिअर फ्रेंड,
ही स्टोरी आहे एका राजाची. एक राजा असतो आणि तो राजा त्याच्या 3 मंत्र्यांना एकदा दरबारामध्ये बोलवतो. 3 मंत्री येतात आणि 3 मंत्र्यांना तो सांगतो की तुम्हाला आपल्या बागेत जायचंय. तिथं फळांची मोठी बाग आहे आणि त्या फळांच्या बागेत जाऊन तुम्हाला 2 तास वेळ आहे. त्या 2 तासामध्ये तुम्हाला तिथली चांगली फळं तोडून घेऊन यायचं आहे. सगळे मंत्री ऐकतात आणि मंत्री सगळे बागेमध्ये निघून जातात. माय डिअर फ्रेंड, पहिला मंत्री असतो तो पहिला मंत्री जेव्हा बागेत जातो तेव्हा विचार करतो की महाराजांनी सांगितलंय की चांगली फळं तोडायची आहेत आणि ती घेऊन यायची आहेत. तो त्याच्या गोणीमध्ये एक एक चांगली फळं तोडत चांगलं फळ तोडायला तो लागतो. फळ बघून पिकलेलं आहे, व्यवस्थित आहे असं चेक करून तोडू लागतो. पण त्याच वेळेला मित्रांनो जो दुसरा मंत्री असतो तो दुसरा मंत्री विचार करतो, राजा थोडीच बघणार आहे, सगळी फळं चेक करणार आहे. त्याला जसं मिळेल ते फळ तो तोडायला सुरुवात करतो. कच्च मिळाल तर कच्च, कसं असेल तर त्याला फक्त गोणी भरायचं माहिती असतं आणि तो मिळेल तसली फळं तोडतो. वर फक्त 4-5 चांगली फळं लावतो. आपण बघतो ना रस्त्याकडेला कशा त्या बायका विकतात फळं, असंच असतं ते. वर 2-4 चांगली फळं लावतो आणि खाली सगळी कच्ची कसली फळं तो गोणी भरून घेतो. आणि तिसरा जो असतो मंत्री तो अजून हुशार असतो. तिसरा मंत्री म्हणतो, फळं तोडायची तर काय गरज आहे, इथं गवत भरपूर आहे. तो गोणीत पाहून गवतच भरतो आणि वर 2-4 फळं ठेवतो. कारण राजा थोडीच सगळी चेक करत बसत आहे, फक्त आम्ही तोडून आणली हे दाखवण्यासाठी. आणि मग हे 3 मंत्री आपापल्या गोण्या घेऊन तिसरा ऍक्टिंग करतो गोणी जड असल्याची. आत गवतच असतं पण तो ऍक्टिंग करतो गोणी जड असल्याची. आणि हे 3 मंत्री म्हणजे दरबारामध्ये रायासमोर येतात. म्हणतात, महाराज काम झालं. महाराज काही बोलत नाहीत. महाराज शिपायांना ऑर्डर देतात, ह्या 3घांना ताबडतोब जेलमध्ये टाका. 3 महिन्यासाठी यांना जेल. यांना काही कळत नाही. आणि महाराज म्हणतात, यांनी जी फळं तोडून आणलीत ही फळं यांना पुढच्या 3 महिन्यासाठी खायला द्या. पहिला मंत्री ज्यानं चांगली फळं आणलेली असतात, माय डिअर फ्रेंड, तो 3 महिने व्यवस्थित जगतो. दुसरा मंत्री 4थ्या-5व्या दिवशी आजारी पडतो आणि महिन्याभरातच तो संपून जातो. तिसऱ्या मंत्र्याची अवस्था तुम्हाला कळाली असेल. आता गवत खायची वेळ त्याच्यावर येते आणि तो पहिल्या महिन्याच्या शेवटी त्याचा प्राण त्यागतो. दिस इज लाईफ. आपल्याला आज विचार करायचा आहे, ज्या कंपनीत आपण काम करतो, ज्या लीडर बरोबर आपण काम करतो, ज्या लिडरशिप बरोबर आपण काम करतो, आपण या 3घांपैकी कुठल्या पक्षाचे मंत्री आहे? येस ऑर नो? आणि हे जर आपण पहिल्या प्रकारचे मंत्री असू तर माय डिअर फ्रेंड, अभिनंदन. समजतंय? पण बऱ्याच वेळेला आयुष्यात बरेच लीडर माझ्याकडे तक्रार करतात, तर माझ्याकडे दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारचे मंत्री जास्त आहेत. तर आजच्या ह्या प्रोग्रामचं पूर्ण 3 तासाचं जे मॉड्यूल आहे हे आपल्याला तिसऱ्या प्रकारच्या मंत्र्याला पहिल्या प्रकारचा मंत्री बनवण्यासाठी जे काय करावं लागतं त्यासाठी खास करून हे मॉड्यूल तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. कळालं?
राइट देन शुरू करूया. थँक्यू. चलिए तो आगे बढ़ते हैं. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आहे, आर यू एक्सक्युजेस आर ग्रेटर दॅन युअर ड्रीम्स. आयुष्यात नेहमी आपण कारण देत आलो. येस सर नो. न करण्याची कारण आपल्याकडे भरपूर आहेत. करण्याच्या कारणापेक्षा एखादी गोष्ट न करण्यासाठी आपल्याकडे 1000 कारण असतात. and my dear friend, that is one of the best reason की ज्याच्यामुळे माणसं आयुष्यात ज्या पोटेन्शियलला मोठी होऊ शकतात त्या पोटेन्शियलला मोठी झालेली आम्ही बघितली नाहीत. कारण आयुष्य हे दुसऱ्या तिसऱ्या मंत्र्यासारखं खेळतात. जर आपण आपलं आयुष्य फुल पोटेन्शियलने जर वापरू शकलो तर आपण प्रत्येकामध्ये आम्ही सांगतो एवढी ताकद आहे की तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या आयुष्यात मिळवू शकता. आर यू क्लिअर? राईट देन. सो नाव सगळ्यात महत्वाचं आहे, तुमचा पेन आहे. टेक युअर पेन पेन्सिल व्हॉट एव्हर यू हॅव तुमच्या हातामध्ये घ्या. आता वर धरा. इंडेक्स फिंगर कुठली आहे? इंडेक्स फिंगर. इंडेक्स म्हणजे हे राईट. या बोटला म्हणायचं इंडेक्स फिंगर. अशा पद्धतीने धरा ते पेन. धरा अशा पद्धतीनं. होल्ड लाईक दिस. येस. आता हा जो इंडेक्स फिंगर आहे त्या इंडेक्स फिंगरनी तो पेन तोडायचा प्रयत्न करा. इंडेक्स फिंगरनी तो पेन तोडा. काय होतंय? काय होतंय? वन बाय वन. हा काय होतंय? ताकद पोचत नाही. ओके. अजून काय होतंय? या सपोर्ट सापडत नाही. राईट देन. थोडा ना. हा विदाउट सपोर्ट ताकद लागत नाही. ओके. पूर्ण ताकद मिळत नाही. ओके. ओके. चारही बोटांचं प्रेशर राहतं. येस सर. हात खाली करा. आता काय कारण सांगा की का नाही तुटत? हा. आणि इथे काय होत आहे? जस्ट फक्त फोल्ड होते. येस सर नो. सो माय डिअर फ्रेंड, यातून शिकण्याची एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला आयुष्यात हा अंगठा म्हणजे समजा कोच आहे, अंगठा म्हणजे दुसरा माणूस आहे, अंगठा म्हणजे तुमच्या टीमच्या बाहेरचा माणूस आहे. दिस इज द टीम. हा अंगठा म्हणजे कंपनीच्या बाहेरचा माणूस आहे, कोच आहे, गुरु आहे. सो इफ यू वॉन्ट टू मेक समथिंग बिग इन युअर लाईफ, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी मोठी गोष्ट करायची असेल तर यू रिक्वायर्ड थर्ड पार्टी अप्रोच. येस ऑर नो? यू रिक्वायर्ड थर्ड पार्टी अप्रोच, जे तुमच्या मधल्या चुका, जे तुमच्यामध्ये काय वाईट गुण आहेत, जे तुमच्यामध्ये काय घडतंय हे दाखवू शकतात. येस ऑर नो? कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की या जगातला सगळ्यात छान माणूस कोण? येस ऑर नो? आर यू क्लिअर? आर यू क्लिअर? माय डिअर फ्रेंड, पुढचे 3 तास आता आपल्याला प्रत्येकावर काम करायचं आहे, स्वतःवर काम करायचं. तयार आहे? तयार आहे? तयार आहे? तयार आहे? शेजाऱ्याला असा एक हाय फाय द्या, म्हणा मी तयार आहे. म्हणा मी तयार आहे. मी तयार आहे. लाऊडली मी तयार आहे. लाऊडली तयार आहे. लाऊडली मी तयार आहे. गुड. थँक्यू. चलिए. नेहमी माझ्या फ्रेंड एक गोष्ट म्हटली जातं आयुष्यात की तुम्ही किती वर्ष आयुष्य जगता याच्यापेक्षा तुम्ही कसं आयुष्य जगता हे जास्त महत्वाचं आहे. येस ऑर नो? तुम्ही किती वर्ष आयुष्य जगता त्यापेक्षा तुम्ही कसं आयुष्य जगता हे माणसाला जास्त महत्वाचं आहे. आर यू क्लिअर? आर यू क्लिअर? समजतंय?
समजतंय? राईट. त्यासाठी एक पॉवरफुल एक्सरसाइज आपल्याला करायचं आहे. व्हेरी व्हेरी पॉवरफुल एक्सरसाइज, व्हेरी पॉवरफुल एक्सरसाइज. यामध्ये तुम्हाला एक पॉवरफुल इन्साइट मिळेल. करूया आपण सगळे? प्लीज स्टँड अप क्विकली. मग असाच पार्टनर घ्या आणि त्याच्या समोर उभे राहा. मग असाच पार्टनर घ्या, त्याच्या समोर उभे राहा क्विकली. ज्याला पार्टनर नाहीत त्यांनी हात वर करा. ज्याला पार्टनर नाही आहे त्यांनी हात वर करा. गो देअर. इथे पार्टनर तुम्हाला मिळेल. क्विकली. राईट. गुड. पार्टनर नाही आहे, इथे नाही आहे, जा तिकडे. हात वर केला त्याने. जागा सोडा. इथे खुर्ची गरम करायची नाही, आपल्याला अभ्यास करायचा आहे. डन. ओके. तुम्हाला काय करायचं आहे नाव? व्हेरी इम्पॉर्टंटली. राईट. पार्टनर दिस साइड समबडी पार्टनर. गौरव, यू बिकम पार्टनर ऑफ हिम. ओके. सगळ्यांना पार्टनर मिळाले? सगळ्यांना मिळाले पार्टनर? गुड. आता यामध्ये दोघांनी एकमेकांना 2 प्रश्न विचारायचे. किती प्रश्न विचारायचे? 2. किती विचारायचे? 2. प्रश्न काय विचारायचा बघा. समोरच्याला विचारा, तुम्ही समोरच्याला विचारा की पुढच्या 3 वर्षामध्ये, काय विचारायचं? पुढच्या 3 वर्षामध्ये तुला तुझ्या आयुष्यात किंवा तुम्हाला तुझ्या आयुष्यात काय टार्गेट अचीव करायचं आहे? आर यू क्लिअर? दोघांनी एकमेकाला विचारून घ्या क्विकली. जमतंय का? लाइट सर ओके. मग लाइट लगाओ ना. हाँ. अरे अनंता, स्टेज पे जाऊंगा तो उधर से क्लियर हो जाएगा. स्टेज पे ठीक है. हाँ? लाईटचं काय अवस्था आहे? का नाही लाईट लावत तुम्ही? काय करता यार मागे? हाँ? ऊपर जाओ. ओके. डन. हाँ, अभी बैठने का नहीं. आता तर काम मी नाही. आता दोघांनी एकमेकाला विचारायचं जे सगळ्यात महत्वाचं आहे. व्हॉट आय पर्सनली फील इज, हे टार्गेट अचीव करण्यापासून, नीट ऐका, हे टार्गेट अचीव करण्यापासून अशा कुठल्या 2 ते 3 गोष्टी तुला अडवतायत, अडथळा निर्माण करतायत? अशा 2 ते 3 गोष्टी समोरच्याला विचारा. हे टार्गेट अचीव करण्यापासून अशी कुठली गोष्ट अडवती आहे? कोण म्हणेल आळस? कोणी सांगतील लोक क्विकली. उत्तर प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. उत्तर माइक प्लीज. गौरव, यू हैव टू गिव देम. राइट. या 1 मिनिट. नमस्कार, माझं नाव संजय गुण. माझ्या पार्टनरने जे सांगितलं की सुरुवातीला स्वतःमध्ये एक आळस, जो आपला एक एज्युकेशन आहे, तर एज्युकेशन माझ्यामध्ये कमतरता आहे. दुसरी गोष्ट सांगितली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आहे की एक लो कॉन्फिडन्स स्वतःबद्दलचा. ओके. लो कॉन्फिडन्स. ओके. अजून काय? लो कॉन्फिडन्स. आणि त्यांना 3 महिन्याचं टार्गेट काय आहे त्यांचं? 3 वर्षाचं टार्गेट त्यांचं आहे की एक स्वतःचं एक लॅपटॉप पासूनचे सर्व टार्गेट सांगितले त्यांनी. लॅपटॉप, बाईक, 4 व्हीलर, एक 1 BHK. राईट. आणि आणि यांना अडवतंय काय? कॉन्फिडन्स, लो कॉन्फिडन्स आणि शिक्षण नाही. येस. ही गोष्ट अडवतीये. क्लिअर? समजतंय? गुड. नेक्स्ट. तिकडे चला पुढे. येस सर. तुमच्या पार्टनरने काय सांगितलं? नमस्कार, माझं अमोल धुमाळ नाव आहे. हा. माझ्या पार्टनरनी मला लाऊड जवळ जरा माईक. हॅलो. हा. माझ्या पार्टनरनी मला त्याच्या वेळेबद्दल, त्याच्या घरच्या प्रॉब्लेमबद्दल हा. आणि दुसरं म्हणजे जे आपले ड्रीम आहेत त्याच्याबद्दल सांगितलं, स्वप्नांबद्दल त्याच्या.
हा, आणि अडवतंय काय? त्याला आवडतात घरचे प्रॉब्लेम. घरचे प्रॉब्लेम अडवतायत. ओके. आणि हॅलो, दुसरा प्रॉब्लेम म्हणजे पहिला बिझनेस करायचा की दुसरा बिझनेस करायचा, त्याच्यामध्ये ते. म्हणजे दोन दोन बिझनेस करतायत. हां. बघा. हा, आणि काय करू?